मुंबई महापालिकेची निवडणूक राज ठाकरेंनी अदानींच्या दिशेने नेली। मोदींच्या काळातच अदानींचा विस्तार झाल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला। त्यानंतर फडणवीसांनी देखील अदानींपेक्षा इतर उद्योजक कसे वाढले याची यादी वाचून दाखवली। पाहूयात या संदर्भातला हा रिपोर्ट। पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हायच्या अगोदर गौतम अडानी कुठे होते की आता 2024-25 ला गौतम अडानी आता कुठे आहेत? फक्त सरकारच्या आशीर्वादाने जे उद्योजक या ठिकाणी होते त्या सगळ्यांनी प्रचंड मोठा विस्तार केला, त्या प्रत्येकाची नेटवर्क वाढली। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात अदानींवरून जुंपले। मोदींच्या काळातच अदानी श्रीमंत झालेत, तसंच जगात असा माणूस नसेल असं म्हणत राज ठाकरे यांनी अदानींच्या उद्योगांची यादीच वाचली। त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरेंचा हा दावा खोडून काढण्याचा प्रयत्न केला। मोदींच्या काळात अर्थव्यवस्था विस्तारली, त्यामुळे उद्योगही विस्तारले। अदानींपेक्षा इतर उद्योगांची वाढ कशी झाली याची ही यादी फडणवीसांनी वाचून दाखवली। पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हायच्या अगोदर गौतम अडानी कुठे होते? आता 2024-25 ला गौतम अडानी आता कुठे आहेत? फक्त सरकारच्या आशीर्वादाने। जगामध्ये असा एकही माणूस नसेल जो 10 वर्षामध्ये इतका श्रीमंत झाला। अरे वेड्यांनो, 2014 साली हा महाराष्ट्र, हा देश, भारत जगातली 11वी अर्थव्यवस्था होता, आता तो जगातली 3री अर्थव्यवस्था झाला। जगामध्ये एवढी मोठी अर्थव्यवस्था विस्तारित झाल्यानंतर हजारो उद्योजक या ठिकाणी तयार झाले आणि जे उद्योजक या ठिकाणी होते त्या सगळ्यांनी प्रचंड मोठा विस्तार केला, त्या प्रत्येकाची नेटवर्क वाढली, प्रत्येकाचा रेव्हेन्यू वाढला। टाटा ग्रुपचा रेव्हेन्यू किती वाढला माहितीये? 14 पासून 24 पर्यंत, 14 पासून 26 पर्यंत 664%, 664%। HDFCचा 377%, अडानी ग्रुपचा 680%, L&Tचा 380%, इन्फोसिसचा 247%। आता या सगळ्यांचे वाढले, यांच्यातल्या काही लोकांच्या तुलनेत तर तुम्ही सांगितलेला आकडा कमीच आहे। या सगळ्या याच्यामध्ये अंबानी घ्या, टाटा घ्या, अजून कोणी उद्योगपती घ्या, बिर्ला घ्या, कोणी यांची एम्पायर स्वतः उभी केलेली आहेत, यांचे उद्योग स्वतः उभे केलेले आहेत। म्हणजे आज जर समजा तुम्ही विमानतळ ही एक जर समजा गोष्ट बघितली तर 7 का 8 विमानतळं आज गौतम अडानींना देण्यात आलेली आहेत केंद्र सरकारकडनं, आणि त्यातलं फक्त एक नवी मुंबईचं विमानतळ सोडलं तर एकही विमानतळ हे गौतम अडानींनी बांधलेलं नाही। पोर्ट्स याच्यामध्ये एक मुंद्रा पोर्ट सोडलं तर जेवढी पोर्ट्स आता त्या गौतम अडानींच्या हातामध्ये आता आहेत त्यातलं एकही पोर्ट हे गौतम अडानींनी स्वतःहून उभं केलेलं पोर्ट नाही, ही दुसऱ्यांची पोर्ट्स होती। त्यांना गन पॉइंट वरती आणून त्यांच्याकडनं ही संपूर्णपणे पोर्ट्स विकत घेतलेली आहेत। मोदी आल्यानंतरच अदानींचे उद्योग वाढले असा आरोप राज ठाकरेंनी केला। त्यावर मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस शासित राज्यातील अदानींची गुंतवणूक दाखवली। उद्योगच आले नाहीत तर नोकऱ्या कशा मिळतील असा सवाल करून मुख्यमंत्र्यांनी तुम्ही वडापावच्या गाडीशिवाय तरुणांना काही दिलं का असा निशाणाही साधला। गुंतवणूकदारांना लोक अट्रॅक्ट करतायत। बरं जाऊ द्या महाराष्ट्राचं, राहुल गांधी तर विरोधात आहेत ना अडाणींच्या, रोज बोलतात ना अडाणींवर। त्यांच्या शासित राज्यांमधली काय स्थिती आहे? लावता का रे बाबा फोटो? लावा फोटो। हे कोण आहेत? हे अशोक गहलोत आहेत। राजस्थानमध्ये मुख्यमंत्री असताना अडाणींना बोलून 66,000 कोटी रुपयाची गुंतवणूक घेतली। दुसरा लावा, दुसऱ्याचा फोटो आला नाही पण मी सांगून देतो। छत्तीसगड, भूपेश बघेल, हे भूपेश बघेल नाही, ते पुढचे आहेत, थांबा इथे। भूपेश बघेल 55,000 कोटी रुपयाची गुंतवणूक घेतली। हे आता मला सांगा, हे सगळे वेडे आहेत? अरे बाबा, आपण कुठल्या जमान्यात आहोत? हा जमाना असा आहे, तुम्ही जर उद्योजकाला नाकारलं, तुम्ही जर गुंतवणूक नाकारली तर गुंतवणूकदार दुसरीकडे जायला तयार आहे, आणि मग गुंतवणूकदार जर आला नाही तर या ठिकाणी आमच्या मुलांच्या हाताला काम कसं मिळेल? तुमचं बरं आहे, केवळ भाषण करायचे आणि मराठी माणसाला काय द्यायचं? नोकऱ्या तर सोडाच,
शिव वडापावची गाडी त्या ठिकाणी द्यायची. वडापावच्या व्यतिरिक्त मराठी माणसाकरता तुम्ही स्वप्न पाहिलं नाही. अनेक उद्योग तसे आहेत. सो मला फक्त मुख्यमंत्र्यांना सांगायचंय की हा विषय हा कोणाच्या ग्रोथचा नाहीये. ग्रोथ कशी होतीये, स्वतः उद्योगपतीची वाढ कशी होतीये, तर ती वाढ मला असं वाटतं समजून घेणं हे गरजेचं आहे. देशातल्या प्रत्येक नागरिकाने समजून घेणं गरजेचं आहे. उद्या हा एकच माणूस या देशाला वेठीस धरू शकतो याचं उत्तम उदाहरण जर समजा आता आपल्याला बघायचं असेल तर जे या देशामध्ये आता इंडिगोने केलं, संपूर्ण सगळा देश अख्खा स्टँड स्टिलवरती आणला आणि सगळी विमानतळं ज्यावेळेला आज बंद झाली, 65% आज हवाई वाहतूक ही एकट्या इंडिगोकडे देण्यात आली आणि त्याच्यातनं एका एअरलाईनने व्यवसाय बंद केल्यानंतर किंवा ठप्प केल्यानंतर देशाचे काय हाल होतात हे आपण पाहिले. फार कमी वेळामध्ये एखाद्या उद्योगपतीची वाढ खूप जास्त झाली, हे काही जरा वेगळं वाटतं. एवढंच मला सांगायचं होतं. आणि नंतर कुठल्याही प्रश्नांना उत्तर न देता तिथून ते उठून गेले. शिवा उद्योग सेनेच्या मार्फत किती मराठी तरुणांना रोजगार दिले किंवा शिव उद्योग सेनेच्या मार्फत किती मराठी तरुणांना उद्योजक केलं याचं स्पष्टीकरण सर्वप्रथम राज ठाकरेंनी द्यावं. की मराठी तरुणांच्या नावावरती मोठमोठे इव्हेंट्स करायचे, स्पॉन्सरशिप जमा करायची, पैसे जमा करायचे आणि नंतर गायब व्हायचं, हीच नीती गेल्या अनेक वर्षामध्ये राज ठाकरे यांनी अवलंबलेली आहे. नवी मुंबई विमानतळ आणि प्रस्तावित वाढवण बंदराच्या शेजारच्या विमानतळावरूनही राज ठाकरे आणि फडणवीस आमनेसामने आलेत. मुंबईचं विमानतळ हळूहळू बंद करून नवी मुंबई विमानतळाकडे वाहतूक वळवतील आणि सध्याची मुंबई विमानतळाची जागा अदानीला विकणार असा आरोप राज ठाकरेंनी केला. तोही मुद्दा मुख्यमंत्र्यांनी खोडून काढत मुंबई विमानतळाची 1.5 क्षमता वाढवणार असल्याचं म्हटलंय. इथे नवीन आता वाढवणला विमानतळ येते, नवी मुंबईचं झालंय आणि सांताक्रूज विमानतळ हळूहळू हळूहळू सगळं बाजूला काढणार, सगळं नवी मुंबईला नेणार आणि सांताक्रूज विमानतळाचा मोठाच्या मोठा प्लॉट विकायला काढणार. आता आहे अदानीकडे. अरे जर लंडनला 3 एअरपोर्ट असू शकतात तर माझ्या मुंबईला 3 एअरपोर्ट का नाही? कदाचित मी इथे 3 एअरपोर्ट केल्यानंतर तुम्हाला इथे लंडन असल्यासारखं वाटेल आणि तुम्ही इथेच थांबाल, म्हणून 3रा एअरपोर्ट देखील या ठिकाणी करणार आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट मुंबई याची क्षमता 1.5 पट करणार आहे, त्याची क्षमता वाढवणार आहे. हा निर्णय या ठिकाणी आम्ही घेतलाय. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा मुद्दा विशेषतः राज ठाकरे यांनी अदानींच्या भोवती नेला. मात्र फडणवीसांनीही आकडेवारीला इतर उद्योगांची आकडेवारी दाखवत उत्तर दिलं. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.